ठाणे महानगरपालिका हद्दीत काही भागांमध्ये भासत असलेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिळा पिंपळकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतरची पहिलीच पाणीपुरवठा आढावा बैठक घेत नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला थेट हात घातला. महापौर दालनात आज पाणीपुरवठा विभागासोबत महापौर पिंपळकर यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीस नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपनगर अभियंता विकास ढोले आणि कार्यकारी अभियंताही उपस्थित होते. सध्या महापालिका हद्दीत जाणवणाऱ्या पाणीटंचाईचा सविस्तर आढावा घेत ज्या भागात समस्या अधिक तीव्र आहे तेथे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे निर्देश देण्यात आले. शहरात दररोज किती टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा केला जातो, त्याचं नियोजन, खर्च आणि पारदर्शकता याबाबतही सविस्तर माहिती सादर करण्यास सांगितलं. या बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे 50 MLD वाढीव पाणी पुरवठ्याची केलेली मागणी आणि त्याऐवजी मिळालेल्या केवळ 5 MLD पाण्याचा मुद्दा गांभीर्यानं मांडण्यात आला. उर्वरित पाणी मिळवण्यासाठी कोणतीही प्रशासकीय पावलं उचलावी लागतील याबाबत तातडीनं प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. यावेळी नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांनी या विषयासंदर्भात सोमवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेत ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित केल्याचं सांगितलं. महापालिका हद्दीतील आदिवासी पाड्यांमध्ये नियमित आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी याचा स्वतंत्र अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. आवश्यक असल्यास अतिरिक्त टँकर व पर्यायी स्रोतांचा वापर करण्याचेही निर्देश दिले आले. नवीन बांधकाम प्रकल्पांना पाणीपुरवठा होत असताना जुन्या गृहसंकुलांमध्ये पाणी टंचाईच्या तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी विचारणा केली. यावर घोडबंदर भागासाठी वाढीव पाणीपुरवठा उपलब्ध करून टंचाई दूर करण्यात येईल असंही अधिकाऱ्यांनी नमूद केलं. कळवा-मुंब्रा आणि दिवा या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी घेऊन ठाणे महापालिकेमार्फत वितरित करण्यात येतं. या भागात मोठ्या प्रमाणात तक्रारी असून पाणी 8 ते 10 दिवसांनंतर उपलब्ध होत असल्याबाबत महापौरांनी सांगितलं. या भागासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वाढीव पाण्याची मागणी केली असून या भागातील संप, पंप हाऊस आणि जलकुंभ कार्यान्वित करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांनी बैठकीत नमूद केलं. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी बरेच या ठाण्यासाठी प्रकल्प च्या योजना आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये धरणाचं पण प्रकल्पाचं मला वाटतं नियोजन आहे आणि येत्या काळामध्ये ते नक्कीच पूर्ण होईल आणि पाण्याच्या समस्या सुटतील. सूर्य धरणवरून पाईपलाईन द्वारे आपल्या ठाण्याचं पाणी येणार आहे, तो कधीपर्यंत पूर्ण होणार आहे ती काय माहिती मिळेल? ऍक्च्युली त्याची प्रशासनाकडून मी माहिती मागवली आहे, ती भेटल्यानंतर मी तुम्हाला त्याची माहिती देईन.